सरपंचाला 90-18 यांच्यासाठी सरकारकडे पैसा असतो, आपल्याकडे नसतो, आपल्यासाठी नसतो. आणि म्हणून आपल्याला एकच काम करावं लागेल. आता आपण आमदारकीसाठी पार्टीच्या मागे घुमतो. मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये सरकार पार्टीमध्ये सरपंचाची आणि विरोधी पार्टीमध्ये त्याच्या विरोधात जे लढले त्यांचे हे सर्व लोक ग्रामपंचायतमध्ये एकत्र बसतात आणि सर्व लोक जर एकत्र आले तर प्रत्येक गावामध्ये 100% होती हा सरपंच संघटनेच्या उमेदवाराला होऊ शकते. आणि महाराष्ट्रातल्या 75% जागा आमदाराच्या ह्या ग्रामीण भागातील आहेत. ज्या ग्रामपंचायतने जर म्हटलं तर एकाच पार्टीच्या निवडून जातात, त्या म्हणजे सरपंच संघटनेच्या. आणि आपल्याला यांच्याकडे भीक मागायची जरूरत पडणार नाही. यांना आम्हाला भीक मागावं लागेल की सरपंच साहेब आता तुम्ही आमदार बनले, आमची पेन्शन वाढवून द्या. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावं लागेल. भीक मागण्याचे दिवस गेले. भीक मागून भीक मागत नाही. आपण इथं जर दिवसभर बसले राहिलो तर हे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, मुख्यमंत्री या ठिकाणी येणार नाही, उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार नाही, दुसरे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार नाही. जास्तीत जास्त जर आले तर एखादा मंत्री येईल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक गावचे प्रथम नागरिक, द्वितीय नागरिक हे या ठिकाणी हजर असताना या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी मला भेटायला येऊ शकत नाही, एवढी त्यांच्याकडे वेळ आहे. आणि म्हणून हे असं आपण मागणं हे जास्त दिवस मागून आपल्याला त्रास करून घेणे आहे. कारण 5 वर्ष संपले की आपण घरी आणि आपला लढा इथल्या तिथंच खूप दिवसाने लढत आहोत आम्ही. पण जे लोक दुसऱ्यांदा ग्रामपंचायत मध्ये येतात ते त्या लढ्यामध्ये राहतात. ज्यांचे 5 वर्ष संपले की ते लढ्याच्या बाहेर जातात आणि त्याच्यासाठी कायम स्वरूपी लढा उभारावा लागेल. जयंतराव पाटील साहेब सरपंच कृपया आपण आणि त्यासाठी आपल्याला रस्ता आपल्या हाताने बनावा लागेल. तो म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या संघटनेचा उमेदवार आपल्याला उभा करावा लागेल, जेणेकरून आपलं सरपंच जर आमदार बनलं प्रत्येक विधानसभा क्षेत्रामधून कुठलाही सरपंच उठणार नाही. सर्व बसा, शांतीने बसा. आपल्या या संघटनेच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी, आपल्या मागण्या ऐकून घेण्यासाठी शिवसेनेचे बुलंदतोर खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचं आपल्या मंचावर आगमन झालेलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भारत माता की. गावगाड्यातील सर्व कर्मचारी सरपंच एकजुटीचा. गावगाड्यातील सर्व कर्मचारी ग्रामरोजगार सेवक सरपंच एकजुटीचा. आपल्या या आंदोलनास भेट देण्यासाठी शिवसेनेची बुलंदतोर खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कृपया आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. मी सरपंच संघटनेचे जयंत पाटील यांना विनंती करेल की याने खासदार साहेबांना, मी जयंत पाटलांना विनंती करतो की खासदार साहेबांना जे आपल्या गावगाड्याच्या अडचणी आहे हे थोडक्यात त्यांनी मागण्याच्या स्वरूपात त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. खासदार अरविंदजी सावंत साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आपल्याला आवर्जून भेटायला आलेले आहेत. हे जे धरणे आंदोलन आहे साहेब, महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेले सरपंच आणि ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचारी यांच्या वतीनं करण्यात येत आहे. गावगाडा चालवताना शासनाच्या सर्व योजना राबवण्याची जबाबदारी आमच्याकडे असते आणि ही जबाबदारी राबवत असताना अनेक प्रकारच्या समस्या समोर असतात. म्हणजे सरपंचांना फक्त ग्रामपंचायतच चालवायची नसते, कृषी खात्याचं काम आलं तरी आम्हाला जावं लागतं, दवाखान्यात जायची वेळ आली तर आम्हाला जावं लागतं, पोलीस स्टेशनला बोलवलं गावच्या माणसाला तरी आम्हाला त्यांच्याबरोबर जावं लागतं. म्हणजे सर्व क्षेत्रात सर्व खात्यामध्ये जाऊन काम करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आता कर्ज घेतलं तरी फेडत नसेल तरी तो बँकर आमच्याकडेच येतो, त्या सरपंच त्याला वसूल द्यायला सांगा. परंतु सरपंचाला जी ताकद दिली पाहिजे ती शासनाकडून दिली जात नाही. अलीकडच्या काळामध्ये नीट पाहिलं आपण तर या देशामध्ये 2 देश निर्माण केले जात आहेत. शहरं पॉश केली जात आहेत, स्मार्ट सिटी केली जात आहेत
म्हणजे शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी भारत असे दोन देश निर्माण करण्याचं काम शासनाकडून होत आहे. आणि त्यामुळं गावगाड्यामध्ये राबणारा महात्मा गांधीजींचं स्वप्न साकार करणारा सरपंच आणि त्याचे जे सहकारी आहेत ते सगळे विविध योजनांपासून मानधनापासून वंचित आहेत. साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरपंच उपसरपंचाला मानधन किती असेल. बऱ्याच वेळा अशी गंमत होती की आमचे नातेवाईक शहरात असतात, गावी आम्ही सरपंच झाला की त्यांना असं वाटतं की फार मोठा माणूस झाला. माझा बाचा एकदा म्हटलं तुला लाखो रुपये तर आता पगार असेल. म्हणलं कसं कशाचा रे. तर आता तू सरपंच आहे. मग सरपंच केवढा मोठा. सरपंच म्हणजे गावचा मुख्यमंत्री असतो. त्याला असं सहज वाटून गेलं, IT इंजिनियर होता, की सरपंच म्हणजे 1 लाख रुपये त्याला पगार असेल. त्याला मी सांगितलं की मला 2000 रुपये पगार आहे. मला म्हटलं कशाला करतो हे काम. मी म्हटलं बाबा गावची सेवा करायची व्यसन आहे आम्हाला, समाजसेवा करण्याची. म्हणजे आज गावच्या पोलीस पाटलाला 15,000 रुपये मानधन झालं, गावच्या कोतवालाला 15,000 रुपये मानधन झालं. जरूर द्या, जे काम करतात त्याला मोबदला द्या. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून ज्या मानधनामध्ये मान हा शब्द आहे, मान, ते आपली पगार नाहीये, ते आपला काही राबलो म्हणून दिलेला मोल नाहीये. आपल्याला जे मिळतं ते मान हा शब्द त्याच्यामध्ये आहे. त्याच्या पुढे धन शब्द आहे. म्हणजे तो सन्मानाने दिला पाहिजे. 2 आणि 3 हजार देण्यापेक्षा आम्ही सरकारला महिन्याला 2-3 हजार देऊ. या असली चेष्टा आमची बंद करा. जर सरकारला वाटत असेल की सरपंचाची पगार वाढवायची नाही, मानधन वाढवायची नाही, आम्हीच तुम्हाला महिना 2-3 हजार रुपये देऊ, पण आहे हे मानधन रद्द करा आणि सगळ्या लोकप्रतिनिधींचं मानधन रद्द करा, फक्त सरपंचांचंच नाही. याशिवाय साहेब 15 लाखापर्यंतची विकास कामं करण्याचा अधिकार आजपर्यंत ग्रामपंचायतीचा होता. म्हणजे कोणत्याही गावात काम आलं त्याची जर रक्कम 15 लाख असेल तर ते काम ग्रामपंचायत करू शकत होती. त्याच्यापेक्षा मोठं काम असेल तर मग त्याचं टेंडर केलं जायचं. समजा ग्रामपंचायत म्हणजे आम्हाला काम नाही करायचं तर त्याचं ती टेंडर करायची. परंतु ती 15 लाखापर्यंतची कामं करण्याचा अधिकार गावकऱ्यांचा परवा शासनाने एका कोर्ट केसमध्ये स्वतःचा GR मागं घेतला, स्वतःचा निर्णय मागं घेतला. ग्रामपंचायतीची सरपंचांची बाजू घ्यायची, गावाची बाजू घ्यायची सोडून ठेकेदारांची बाजू घेतली आणि त्यामुळे आमचा तो हक्क हिरावला गेला. जी कामं ग्रामपंचायत सरपंच स्वतः उभा राहून करून घेत होते, आमचे सहकारी स्वतः उभा राहून करून घेत होते, ही कामं आता बाहेरगावचे ठेकेदार येणार, लाव काम करणार आणि लवकरात लवकर बिल काढून पळून जाणार आणि त्या कामांची वाट लावणार. असा तुगलकी निर्णय झालेला आहे. त्यामुळे आमचा तो 15 लाख पर्यंत काम करण्याचा अधिकार परत मिळाला पाहिजे. सरपंचांना 15,000, ग्रामपंचायतीच्या सदस्याला 3,000 आणि उपसरपंचाला 10,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे. आम्हाला सर्वांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे. कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचारी गेले, त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले, त्यांना तुम्ही उघड्यावर पडू दिलं नाही. आभार आहे तुमचे. परंतु जे सरपंच गेले त्यांच्या कुटुंबाचं काय, जे ग्रामपंचायत सदस्य गेले त्यांच्या कुटुंबाचं काय. सरकार कधीही काहीही करू शकतं. आज जरी सरकारने ठरवलं कोरोना काळात जे लोकप्रतिनिधी गेले त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये द्यायचे तर सरकार निश्चितपणे देऊ शकतं. त्याच्यासाठी सरकारची मानसिकता पाहिजे की सरपंच हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, जो गावगाडा चालवतो, जो ग्रामीण महाराष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न करतो, सरकार आणि प्रशासनाचा दुवा म्हणून काम करतो. त्या सगळ्यांच्या ज्या ह्या मानधनाच्या मागण्या, विम्याच्या, आज हरियाणासारखं छोटं राज्य सरपंचांना पेन्शन लागू करते. आमचं राज्य तर आमची मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, देशामध्ये सगळ्यात श्रीमंत राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. आम्ही फक्त ऐकायचं, फक्त पेपरला वाचायचं. साहेब मला गंमत वाटते, मी मुंबईला आलो मागच्या काही महिन्यापूर्वी, सकाळी पेपर वाचला. पेपरमध्ये बातमी होती कुत्र्याच्या स्मशानभूमीसाठी 6 कोटीची तरतूद. आश्चर्य वाटलं, कुत्र्याच्या स्मशानभूमीसाठी 6 कोटीची तरतूद. बऱ्याच जणांनी कुत्री मांजरं पाळली, त्यांना मेल्यानंतर विल्हेवाट लावता येत नाही म्हणून 6 कोटीची महानगरपालिका तरतूद करते. त्याच्यामध्ये 2 कोटी केंद्र सरकार देतं, 2 कोटी राज्य सरकार देतं. आम्हाला आजही गावाकडे उघड्यावर जाळलं जातं. किती गावामध्ये स्मशानभूमी आहेत? स्मशानभूमी नाहीयेत. तर मला असं वाटून गेलं की आपल्यापेक्षा ही शहरातली कुत्री मांजरं नशीबवान आहे. बघा, इंडिया आणि भारत. आमच्या बरोबर संगणक परिचालक आहेत. 12 वर्ष झालं साहेब एका कंपनीकडे काम करतात, पैसे आमच्याकडून घेतात, पगार कंपनी देते.
आता ती कंपनी रद्द केली, यांना आमच्या बरोबर आमच्या ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी द्या अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गंमत बघा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे कर्मचारी म्हणजे शासनाचे कर्मचारी आणि आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी मानधनावर. किती विरोधाभास आहे. नगरपालिका शासनाची, नगरपंचायत शासनाची, ग्रामपंचायत शासनाची. शासन मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देतं, पगार देतं, सोयी सुविधा देतं आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला सांगतो तू आधी वसूल कर आणि मग पगार घे. त्याला 5 आणि 10,000 रुपये पगार दिला जातो. बिचारे आमचेच बांधव असतात गावातले, आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो. ह्या अशा आमच्या समस्या आहेत. या बाबतीत आपण आवाज उठवावा ही आमची आपल्याला विनंती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाच्या वतीनं या ठिकाणी अरविंदजी सावंत उपस्थित राहिले. जमलेल्या खासदार सावंत साहेब उपस्थित राहिले. जमलेल्या सर्व तमाम सरपंच, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक. साहेब, ग्राम रोजगार सेवक म्हणजे रोजगार हमीची कामं बघतो. रोजगार हमी ही योजना पूर्ण देशामध्ये लागू केली. या योजनेतून गावातील बेरोजगार माणसांना काम देण्याचं काम हा रोजगार सेवक करतो आणि यांची नेमणूक अर्धवेळ आहे. जो दुसऱ्याला रोजगार देतो तो स्वतःच बेरोजगार आहे. काम दिवसभर करायचं, नेमणूक अर्धवेळ आहे. अशा व्यथा या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. बाकीच्या राज्यामध्ये यांना पूर्ण वेळ काम आणि चांगलं मानधन दिलं जातं, विमा संरक्षण दिलं जातं, इतर सोयी सुविधा दिल्या जातात आणि आम्हाला सांगितलं जातं की रोजगार हमीतून गावचा विकास करा. या सगळ्या विरोधाभास असलेल्या या ज्या घोषणा ह्या आहेत. आमचं स्पष्ट मत आहे, शहर आणि गावखेड्याचा फरक बंद करा. शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे, गावखेड्यामध्ये तीच योजना आहे. साहेब, शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे, गावखेड्यामध्ये तीच आहे. शहरामध्ये माणसाला घरकुल लाभार्थ्याला 2.5 लाख रुपये दिले जातात एका घरासाठी आणि गावखेड्यातल्या माणसाला सांगितलं जातं 1,30,000 भागव, 1,30,000 तुझं घर कर. म्हणजे गावखेड्यामध्ये सिमेंट स्वस्त मिळणार आहे का? गावखेड्यामध्ये स्टील स्वस्त मिळणार आहे का? वाहतूक कुठं खर्च येणार आहे? म्हणजे शहरात राहतो म्हणून 2.5 लाख आणि गावात राहतो म्हणून 1,30,000. शहरात पाणी पुरवठा योजना करायची, 150 लिटर पाणी एका माणसाला जातं रोजचं, दर दिवशी दर माणशी. आणि गावात पाणी पुरवठा योजना करायची म्हटलं तर 55 लिटर एका माणसाला पाणी. म्हणजे शहरातल्या माणसांनी 150 लिटर पाणी उडवलं तरी चालेल, परंतु गावखेड्यातल्या माणसांनी 50 लिटर मध्येच भागवलं पाहिजे. हे 2 देश निर्माण करायचं बंद करा. शहरातल्या योजना आणि गावातल्या योजनांचे निकष सारखेच असले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. साहेब, या सगळ्या गोष्टीवर आपण आमच्यासाठी काम करतात, आमच्या अपेक्षा शासनाकडून नोंदवताल. या निमित्ताने आपण भेट दिली, आपला आम्ही आभार मानतो. आणि यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलंद तोफ, मुंबईचा आवाज, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंदजी सावंत साहेब यांना आताच आपल्या सरपंच संघटनेच्या अध्यक्षांनी 5 संघटनेच्या मिळून या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. कृपया साहेबांना विनंती आहे की साहेब, आपण आमच्या या ज्या मागण्या आहेत, गावगाड्याच्या 5 संघटना मिळून जे आज आंदोलन पुकारलंय त्याच्यामध्ये सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्राम रोजगार सेवक आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, ऑपरेटर आहे, हे ग्रामसेवक आहे, सर्व मिळून आज हे आंदोलन पुकारलं. भविष्यामध्ये जर आमच्या मागण्याचा योग्य विचार नाही केला तर आम्ही ह्या शासनाच्या विरोधात अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुकारणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आम्हाला साथ देण्यासाठी आणि आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलात, आपलं राज्याच्या वतीने आम्ही सर्वप्रथम आभार मानतो. आणि मी आपल्यास विनंती करतो की आपण आमच्या समस्येवर तोडगा आणि 2 शब्द बोलावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी मराठी माणसाला स्वाभिमान दिला, महाराष्ट्र धर्म शिकवला, संघर्ष करायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा करण्यास शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या या आंदोलनाला आदरणीय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मला आदेश आला. मला म्हणाले, अरविंद, आपल्याला महाराष्ट्रातले सगळे सरपंच आणि कर्मचारी तिथं आले, आपल्या शिवसेनेच्या वतीने तिथं जा आणि पहिलं सांग की महाराष्ट्रातल्या गावगाडा चालवणाऱ्या सरपंचांच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब सोबत मजबूतीने उभा आहे. त्या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील, राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरेजी, राज्य सल्लागार प्राध्यापक राजेंद्र कराळे, राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, विदर्भाध्यक्ष ॲडव्होकेट देवा पाचबाई, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप बाणे, मुख्य विभाग प्रमुख अनिल ढवळे, राज्य कार्यकारी सदस्य दासराव हंबर्डे आणि राज्य कार्यकारी सदस्य संजय कांबळे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला जयंत पाटील बरं वाटलं तुमचं हे वागणं चांगलं. त्यांना आमच्याकडे खुर्च्यांची लढाई फार असते आणि ना अध्यक्षाला बसायला लागणारे अध्यक्ष मला उभा आहे. असा अध्यक्ष सापडलं तर तुमच्या प्रश्नाचं काय विचार. सध्या बरं आहे, तिकडे नाव जयंत आहे, तिकडे कोणतरी जयंत आहे, इकडे नाव ठाकरे आहे, इकडे पण ठाकरेचा माणूस उभा आहे. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो, गावगाडा चालवणं सोपं नाही. तुम्ही चिंता व्यक्त करता, तुम्ही महापालिकेबद्दल बोललात. महापालिकेना सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन लागू नाही. आमची महापालिका डबग्याला आणते ते 3000 कोटी रुपये जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती, 92,000 कोटी रुपये ठेव म्हणून उभे केले आणि त्या ठेवीतून कर्मचारी